नमस्कार पालक वर्गानो, कसे आहात? तर दुसऱ्या यादीमधील पालकांसाठी 29/5/2026 तारीख होती ॲडमिशन घेण्याची आणि आज दिनांक आहे 30/5/2026. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या यादीमधील पालकांचा आता विषय संपलेला आहे. आता ज्या काय आर टी कडे जागा राहिल्या आहेत त्या जागा ह्या तिसऱ्या यादीमधील पालकांना देण्यात येणार आहेत. इथे आपण डॅशबोर्डवरती बघायचं आहे. पहिल्या यादीमध्ये 79,849 सिलेक्शन झाले होते आणि दुसऱ्या यादीमध्ये आज 9:30 वाजेपर्यंत 12,405 म्हणजे टोटल आर टीचे सिलेक्शन हे 92,254 झाले आहे आणि एकूण जागा 1,05,811. तर 1,05,811 मधून आपण 92,254 वजा केले तर जवळपास 13,557 म्हणजे 13,500 जागा या तिसऱ्या यादीमधील पालकांकडे आहेत. तर पालकांनी अर्जाची स्थिती बघायची आहे आणि इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून स्टेटस चेक करायचे आहे की आपल्या अर्जाची कंडिशन काय आहे. ॲडमिटेड आलं असेल पालकांनो तर ओकेच आहे. जर नाही आलं असेल तर आपले काही डॉक्युमेंट वगैरे अपूर्ण राहिले असतील तुम्ही ते पूर्ण करण्याच्या मागे लागा. म्हणजे 100% आपला तिसऱ्या यादीमध्ये नंबर हा लागून जाईल. तर तिसरी यादी ही कधी लागेल तर सन 2026-27च्या शैक्षणिक वर्षासाठी आर टीची तिसरी यादी ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहे. आणि ज्या काय जागा पालकांनो शिल्लक राहतील दुसऱ्या यादी अखेर त्या सगळ्या जागा त्या शाळांना आर टी पोर्टलवर अपडेट करावं लागतील. याच्यासाठी 3 ते 4 दिवसाचा वेळ लागेल आणि एकदा का शाळांनी त्या जागा आर टी आयकडे दिल्या म्हणजे आर टी आयला कळून जाईल की किती जागा आर टी आयकडे शिल्लक आहेत. त्याचे पूर्ण अपडेशन पोर्टलवर होईल आणि लगेच आपला तिसरी यादी लागण्याचा मार्ग रिकामा होईल. तर तिसऱ्या यादीमधील पालकांना आता खुश खबर आहे की ज्या काही 13,557 जागा आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत. तरी आपण आपली डॉक्युमेंट कागदपत्रे सर्व तयार ठेवायची आहेत. व्हेरिफिकेशन सेंटरसाठी आर टी वाले घरी येतील. सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि ह्या काय 13,557 जागा आहेत यातील एक सीट आपल्या पाल्यास मिळवायची आहे. तर पालकांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रत्येक कमेंटला हे उत्तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू.